को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. राज्यामध्ये लवकरच कॅबिनेट विस्तार होईल आणि स्वतः मुख्यमंत्री यासाठी आग्रही आहे. मात्र केंद्रातून याबद्दल अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नाही असं बोललं जाते. बऱ्याचशा चर्चा आहेत कॅबिनेट विस्ताराबद्दलच्या. आपल्यासोबत आमदार संजय शिरसाट आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. सगळं ठरतंय का, म्हणजे फॉर्म्युला ठरलेला आहे का? आणि मुख्यमंत्री स्वतः आग्रही असं म्हणतात. काल नागपुरात ते दाखल झाले, त्या ठिकाणी कुठेतरी अज्ञात स्थळी गेले अशी सुद्धा माहिती मिळते. काय म्हणाल? फॉर्म्युला काय ठरला हा कोणालाच कल्पना नाही आहे आणि त्यावर चर्चाही झालेली नाही. परंतु एवढं निश्चित आहे की प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं एक मत आहे की आता विस्तार झाला पाहिजे. आणि मला वाटतं त्याची कदाचित आज उद्या घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी असलेल्या अनेक आमदार जेव्हा इच्छुक असतात त्या टायमाला सिक्रेसी ही पाळावी लागते आणि म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांनी ती सिक्रेसी पाळली असावी. नक्कीच. पुण्यामध्ये जे काही ड्रग्ज सापडले त्यावरूनही संजय राऊत यांनी आता सरकारवर टीका केली आहे. म्हणतात की ड्रग्सच्या पैशातून सरकार चालतंय, सरकारला पैसा येतोय आणि सत्ता चालवली जाते आणि कोण कोण नेते यामध्ये सामील आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. अरे सरकार येऊन 2 वर्ष झालीत, फक्त 2.5 वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होतात कळायला पाहिजे ना लोकांना. तुम्हाला ह्या आरोप करण्यापेक्षा यांना दुसरा उद्योग नाही आहे. आणि जे काही ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे, ज्या पद्धतीने पंजाबला गेलं आहे, ज्या पद्धतीने आता ते महाराष्ट्रामध्ये यायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा ड्रग माफियांचा, त्याचा बंदोबस्त पोलीस करतायत. तुम्ही आपल्या पोलिसावर अविश्वास दाखवून या ड्रग्स माफियाला प्रोत्साहन देत आहेत असं माझं मत आहे. म्हणून तुम्ही ते करू नका. तुम्ही आपल्याला असलेल्या पोलिसाचं मनोबल वाढवा आणि त्याच्यातून त्या सगळ्या ड्रग्स माफियाला अटक करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. याच्यातून पैसा, याच्यातून सत्ता, हे जे काही वायफळ बोलणं आहे ना, त्याच्यामुळं काही तुमच्याबद्दल काही सहानुभूती किंवा तुम्ही काहीतरी विशेष काही बोलतात असं जे समजतात ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. नाही, पण मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे आणि हे सरकार लवकर जाईल असं सुद्धा ते म्हणतात. आता आठवलं वाटतं ना, हे 2 वर्षापूर्वी सुद्धा हेच त्यांचं स्टेटमेंट होतं. आताही ते स्टेटमेंट आहे. यांना एक झोपेतून उठल्यानंतर काहीतरी बडबड करायची सवय जी लागली ना, त्याचा हा परिणाम आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य तू ठरवणारा कोण? तू काय सुप्रीम कोर्टाचा जज आहेस का? अरे एकदा होऊ दे ना, कोर्टात गेलेत ना तुम्ही, तिथं निकाल लागू तर द्या. परंतु अशा स्टेटमेंट दर वेळेला करून हा का लोकांचा टाईम खराब करतो कळत नाही. मला वाटतं यांच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे. राज्याचे जे सरकार आहे ते भ्रष्टाचाराच्या पैशातून तयार झालं आहे आणि पैशाचा वापर करून सत्ता आणायची, मग सत्तेतून पैसा, पैसेतून सत्ता आणि पुन्हा सत्ता, असं समीकरण झालं आहे असं म्हणतायत. ते असं धोरण आहे म्हणतात. अहो, अशा पैशातून जर सत्ता निर्माण झाल्या असत्या ना, तर हे अंबानी अदानी या देशाचे पंतप्रधान झाले असते. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक निवडून देतात, लोकांचा मर्जीवर हे सरकार बनत असतं. पैशाच्या जोरावर झालं असतं ना तर मग तर पाहायची काही गोष्टच नाही. माझ्यासारखा सर्वसामान्य आमदार हा कार्यकर्ता कधी आमदारसुद्धा झाला नसता. म्हणून ह्या अशा वेगवेगळ्या कल्पना लढवून किंवा वेगवेगळे भाष्य करून असं नसतं होत. तुम्ही लोकांची कामं करा, लोक तुमच्या पाठीशी राहतील. हाच खऱ्या अर्थानं हे लोकशाहीचा पाया आहे. नक्कीच. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या बांबू प्रकरण खूप गाजतंय. यावर संजय राऊतांनी पण टीका केली. संजय राऊत म्हणतात की लोकसभेमध्ये जो निकाल लागला त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला बांबू लागला आहे आणि हा बांबू आतपर्यंत घुसलेला आहे. विधानसभेत तो आरपार जाईल. त्यामुळे फडणवीस विचार करतात की बांबू ऑपरेशनने काढायचा की नेमका काढायचा कसा, याला उत्तर कसं देणार? हा जो सकाळचा भोंगा आहे ना, याला खऱ्या अर्थानं बांबू लावला पाहिजे. लोकांना आता एवढी चीड निर्माण झालेली आहे, लोक चॅनल बदलायला लागलेले आहेत. हा बांबू भोंगा वाजला रे वाजला का लोकांना वाटतं हां 10 वाजले. अशा प्रकारे जे काही याचे स्टेटमेंट आहेत, आम्हाला काय झालं काय नाही झालं तुमचं तुम्ही थोडंसं वाकून पहा स्वतःचीच की तुमची अवस्था काय. तुम्हाला बांबू घालायला 2 जण, एक तर शरद पवारने मोठा बांबू घातलेला आहे, दुसरा काँग्रेसवाले तर बिलकुल बांबू तयारच आहे त्यांचा. ते म्हणतात आमच्याकडे आले तर बांबूच घालू. तर ह्या पद्धतीचे काही बांबू घालायची जी संस्कृती ना, जी तुम्ही सुरू केलेली, आता तो बांबू आता उलट तुमच्यातच आता गेलेला आहे. आता तुम्हाला तो काढता येणार नाही. म्हणून आता दुसऱ्याचे बांबू बोलू नका, नसता तो बांबू पुन्हा तुमच्याकडे येऊन जाईल तर तुम्हाला त्रास होईल. पण बांबू नेमका कुणाला लागलाय? बांबू हा उभाटाला लागला ना. तुम्ही ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहा, उभाटाला बांबू लागला का नाही? 18चे आले ना 9वर. म्हणजे बांबू कोणाला लागला? त्यांना. आम्हाला तर म्हणे काय एखादा आकडा सुद्धा येईल की नाही माहीत नाही, 1-2 सीटं येतील.
आम्ही आम्ही चांगल्या प्रकारे यांना बांबू घालून आम्ही पुढे गेलेलो आहोत, म्हणून आमचा स्ट्राईक रेट पण चांगला झालेला आहे. म्हणून या अशा प्रकारचं बोलून ह्याला मला वाटतं यांनी आता असं म्हणतात की कमरेखालचं सोडलं ना, तशातला प्रकार आहे हा. आता ह्या संजय राऊतने कमरेखालचं सोडून आता बडबड करायला सुरुवात केलेली आहे. नाही, पण बांबूवर एकनाथ शिंदे यांना बोगस डिग्री मिळू शकते असंही म्हणताय. टीका केली त्यांनी, जहरी टीका आहे मुख्यमंत्र्यांवर. मुख्यमंत्र्याला तुमच्या डिग्रीची गरज नाही आहे. खऱ्या अर्थानं जनतेने त्यांना जी काही लोक नेता म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून दिलेली डिग्री ना, ती त्यांच्यासाठी मोठी आहे. म्हणून ती डिग्री घेऊन ती तुमची जशी वाट लावली ना, विदाऊट ऑपरेशन, विदाऊट टाक्याचं ऑपरेशन तुमचं जे केलं आहे त्यांनी, त्याचे तुम्हाला घाव मला वाटतं आता सोसत नाहीत. म्हणून ते जे टाक्यात आणखीन भरू द्या, नंतर बडबड करा. नसता आणखीन एखादं ऑपरेशन केलं तर मग तुम्हाला कुठलचेच राहणार नाही. मग सगळं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं अशी तुमची अवस्था होईल. नक्कीच. पण विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहे, कोण कुणाला बांबू लावेल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला बांबू लावण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत, जी कामं केली त्यांच्यासमोर बोलणार आहोत. नो टीका, नो टिप्पणी, ना टोन पे. काय सकाळी सकाळी ते पुस्तक वाचून बोलतात ना, ते तसे कोणताही आम्ही टोन पे मारणार नाहीत. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेचा आशीर्वाद घेऊ आणि येणारी विधानसभा जनतेच्या आशीर्वादानं ही बहुमतात निवडून आणू. हे आमचं ध्येय पण आहे आणि धोरण पण आहे. नक्कीच. अर्बन नक्षल वादावरती मुख्यमंत्री वर्धापन दिनानिमित्त बोलले होते. लोकसभेमध्ये मदत केली होती, केलं होतं. यावर त्यांना आता नोटीस, कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. नेमकं कसं पाहता? कारण मुख्यमंत्री पण म्हणाले होते की अर्बन नक्षलवाद NGO नेमके काय काम करतात हे मला सुद्धा माहिती आहे, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही अर्बन नक्षलवादाला राजकारणाशी जोडू नका. अत्यंत सिरियस विषय आहे. जे त्या नक्षलिस्ट भागामध्ये काम करतात त्यांना विचारा. अर्बनचा कलेक्टर असतो त्या नक्षलिस्टचा, ॲज ए कलेक्टर, ॲज ए सरकार म्हणून ते सरकार चालवतात. याची कल्पना नाही आहे, परंतु तिथलचा मी काही लोकांचा जो अनुभव घेतलेला आहे, त्यांच्याकडून जी काही माहिती घेतलेली ती अंगावर काटे आणणारी आहे. म्हणून काही NGOsमध्ये जे काही घुसलेले, तुम्ही पाहिलं असेल एखादं मागे एकाला अटक झाली होती. साधी गोष्ट नाही आहे, त्याला सिरियस घ्या. या देशाच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त सर्वसामान्यांच्या जीवाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जी काही डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली, ज्या कंपन्या आल्यात, हजारो लोक कामाला लागलेत. आता तिथं एअरपोर्ट बनवतोय आपण. आणि मग असं करताना या नक्षलिस्टचा बंदोबस्त करण्यासाठी जेव्हा एखादा मुख्यमंत्री पुढे येतो, त्या टायमावर त्याच्या टीका न करता त्याला सहकार्य करायची भावना ठेवा. हा नक्षलिस्ट जो आहे तो जर संपवायचा असेल, त्यांना मेन स्ट्रीम लाईनमध्ये आणायचं असेल, तर आपण तिथं सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. हे धोरण असलं पाहिजे. त्याच्यावरही टीका करणार तुम्ही. या शहरामध्ये तुम्हाला माहीत नाही कोण कुठं लपलेलं आहे, परंतु सगळी इन्फॉर्मेशन ह्या त्यांच्या जो काही त्याचा कमांडर असतो किंवा जो काही असतो त्याला ही जात असते. हे सत्य आहे. नसता यासाठी एक विशेष जर कुणाला माहिती पाहिजे असेल तर त्या भागामध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून घेतली पाहिजे. विषय फार सिरियस आहे. तुम्ही याला मजाक किंवा राजकारणाचा भाग म्हणून समजून घेऊ नये अशी मी त्यांना सुद्धा विनंती करतो. पण त्यांनी या नोटीसमध्ये मागणी केली की मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. आता सरोदेला काय त्याला माहिती मला माहीत नाही, पण त्याला जायचं असेल, माहिती घ्यायची असेल तर त्याने एकदा नक्षली भागामध्ये जाऊन यावं, तिथलच्या अधिकाऱ्याशी भेटावं आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या स्टेटमेंटबद्दल त्यांचं काय मत आहे हे जाणून घ्यावं. मराठा ओबीसी वाद राज्यामध्ये पेटतोय, याला कसा आवर घालणार सरकार? कारण बरीचशी प्रकरणं आता बाहेर येऊ लागलेली आहेत, तक्रारी होऊ लागलेल्या आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पण बरीचशी प्रकरणं आहेत, मराठवाड्यात बरीचशी प्रकरणं आहेत आणि दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत असताना सरकार बाग्याची भूमिका घेतं अशी टीका होते सरकारवर. मग एक तुम्हाला सांगतो की हे जे आंदोलन चाललेत ना, मनापासून सांगतो की या आंदोलनामुळं ग्रामीण भागात विशेषतः दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. मी त्या दोन्ही नेत्यांना, ओबीसीचे नेते असो किंवा मराठा आरक्षणचे नेते असो, त्यांना सांगेल हे लोन जर पसरलं ना तर हे आपल्या आवाक्याच्या बाहेर जाईल. सरकार या आरक्षणाच्या प्रश्नावर अत्यंत गंभीरपणे काम करतंय, तुमच्याशी संवाद साधतंय, परंतु काही अतिउत्साही लोक या प्रकरणाच्या माध्यमातून गावामध्ये तेढ निर्माण करतायत. ही तेढ निर्माण होऊ नये ही जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. म्हणून त्याला आता ह्या सर्व नेत्यांनी, मुख्यमंत्र्यासहित सर्व नेत्यांनी एक आव्हानात्मक
त्यांना आव्हान करावं आणि असे वाद कुठं होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर आहे. त्याचा निर्णय हा मागे अनेक निर्णय घेतलेले तरी काही बाकी असेल तर त्याचा निर्णय या अधिवेशनात घेतला जाईल. पटोले बरेचसे आरोप करतायत की भाजपच्या काळामध्ये 10 वर्ष भाजपची सत्ता होती, धनगरांना एसटीतून आरक्षण देणार असं सांगण्यात आलं होतं, पण तो वादा त्यांनी पाळला नाही, कोर्टातही प्रकरण गेलं. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका काय आहे यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. अहो, हे 40 वर्ष सत्तेत राहिलेत ना. यांनी या मराठा समाजासाठी काय केलं, यांनी या ओबीसी समाजासाठी काय केलं, धनगर समाजासाठी काय केलं? एखादी घटना तर सांगा तुम्ही या समाजासाठी काम केल्याचं. तुम्ही काहीच केलेलं नाही. म्हणून त्यांचा आता तो एक लास्ट ज्याला म्हणतो ना, नाकाच्या वर पाणी चाललंय. म्हणून आता हे आरक्षणाचे मुद्दे आता उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांना विशेषतः खात्री या गोष्टीची की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबच आमचा प्रश्न सोडवू शकतात ही गॅरंटी असल्यामुळं आता लोक आंदोलन करून सरकारकडे आपल्या मागण्या सादर करत आहेत. आणि त्या प्रत्येक मागण्याला सरकार सकारात्मक पाहून त्यांना मदत करायचा प्रयत्न करत आहेत. धनगर किंवा धनगट हा जो वाद आहे हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे त्यानुसार सुद्धा आपल्याला वेगळं आणखीन काय त्यांच्यासाठी करता येईल यावर सरकार निश्चित आपली भूमिका स्पष्ट करेल. पण नाना पटोले ज्या पद्धतीनं विधान करतायत, म्हणजे ओबीसी मराठा हा वाद पेटला असताना आता धनगर आरक्षण, आणि त्यामध्ये मग भाजपचे नेते का बोलत नाही असं थेट सवाल विचारतायत. कुठेतरी नाना पटोले यांचे इंटेन्शन काय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय तुम्ही? हे कसं आहे माहिती आहे की ह्या लोकांना आता रैमानी किडा आलेला आहे आमच्यात. यांना वाद पेटवायचे आहेत. समाजामध्ये भांडणं कशी लागतील हे पाहायचं आहे. मग हा समाज कुणाकडून, हा समाज कुणाकडून, कोण कुणाला मतदान करेल यांचं या समाजाशी काही घेणं देणं नाही. यांचं घेणं देणं आहे ते आपल्या मतदाराशी. मतदान कुठं टर्न होईल यासाठी ही खेळी केली जाते. यांना त्या समाजाचं भलं, कोणत्याही समाजाचं भलं करायचं ही भूमिका ना काँग्रेसची कधी होती ना नाही आणि भविष्यातही असणार नाही. फक्त मतदानाचा आपला पर्सेंटेज वाढण्यासाठी हे सगळं चांगुलपण करायचं नाटक हे लोक करतात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी नाना पटोलेंवर आणि संजय राऊत यांच्यावरती संजय शिरसाट यांनी टीका केलेली आहे. नेमकं आता आरक्षण प्रश्नी सरकार कशा पद्धतीनं ठोस पाऊल उचलेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.